चला आज बनवूया आरोग्यवर्धक असं उडदाच्या डाळीचं वरण. उडदाची डाळ घेतली आहे अर्धा वाटी आणि त्यामध्ये थोडीशी हरभऱ्याची डाळ घेतली आहे. 4 ते 5 पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेतली आणि कुकरला शिट्टी करून घेतली आहे. खूप पण शिजवायची नाही, जास्त शिजवल्याने ही डाळ चिकट होते आणि चवीला तितकी छान लागत नाही. डाळ शिजते तोपर्यंत आपण एक मसाला तयार करून घेऊया. थोडंसं खोबरं घेतलं आहे, तुमच्या तिखटानुसार हिरव्या मिरच्या घ्या, लसूण घेतलं आहे, आलं घेतलं आहे आणि कोथिंबीर घेतली. याची मिक्सरला पाणी न टाकता छानपैकी वाटून घ्यायचं आहे. आता आपली डाळही शिजली आणि वाटणही तयार झालं आहे. तर कढईमध्ये तेल घेतलं आहे, त्यामध्ये टाकलं जिरं, मोहरी, कढीपत्ता. त्यानंतर आपण जे तयार करून घेतलेलं वाटण होतं हिरवी मिरची खोबऱ्याचं, ते त्यामध्ये टाकलं आहे आणि छानपैकी परतून घेतलं आहे, जोपर्यंत त्याचा कच्चेपणा जात नाही तोपर्यंत. आता इथे आपल्या वाटणाचा कच्चेपणा पूर्णपणे गेला आहे. त्यामध्ये आता टाकूया हळद आणि हिंग आणि जी शिजवून ठेवलेली उडदाची डाळ होती ती यामध्ये टाकून घेऊया आणि चवीनुसार मीठ. तयार झाली आपली छान असं उडदाच्या डाळीचं वरण, जी चवीला अतिशय सुंदर लागतं. भातासोबत, भाकरीसोबत, पोळीसोबत. एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि हो, जर तुम्हाला सर्दी खोकला झाला असेल, तुमचा घसा बसला असेल, तर अशा वेळेस हे वरण गरम गरम जर पिलं तर आपला सर्दी खोकला गायब होतो, असे आपले आजी बाबा सांगतात. तेव्हा एकदा नक्की ट्राय करून बघा हे उडदाचं वरण. आणि हो, व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा, एक सुंदर अशी कमेंट करा. आणि हो, अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी, माझे डेली ब्लॉग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.